औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात विविध आस्थापनांतील उपहारगृहांवर कारवाई केली जात असताना मुंबई हायकोर्टाने मात्र त्यांच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आजपर्यंत किती मंत्र्यांच्या मालकीच्या हॉटेलची तपासणी केली? कठोर कारवाई केवळ खासगी उपग्रहांवरच का, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने FDA ला केली आहे. यावेळी हायकोर्टाने मंत्रालय, उच्च न्यायालयासह सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनातील उपहारगृहांची तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने मंत्रालय आणि उच्च न्यायालयातील कॅन्टीनसह सर्व सरकारी आणि निमसरकारी खानावळींची तपासणी करावी आणि तपासणीचा अहवाल तसेच त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर करावे, असे हायकोर्टाने सांगितलं आहे. FDA कडून महिन्याच्या सुरुवातीला नवी मुंबईतील पार्क इन बाय रॅडिसन या हॉटेलच्या FSSAI परवाना निलंबित करण्यात आला होता. या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असतानाच न्यायालयाने हे निर्देश दिले. सरकारी वकील नेहा भिडे यांनी न्यायालयाला सांगितले की या मोहिमेत कोणत्याही प्रकारे ठराविक निवड करून कारवाई करण्यात आलेली नाही. बृहन्मुंबई महानगरपालिका, KEM रुग्णालय, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि मुंबईतील इतर अनेक नामांकित क्लब्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅन्टीनची ही तपासणी करण्यात आली होती आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्या बंद करण्यात आल्या होत्या, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण त्रास होत नाही आहे आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर आणि सगळं स्टॉफ लोक चांगलं आहेत. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा, मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी NCS ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.